खारघर स्थित शेतकरी कामगार पक्ष द्वारा विधायक विवेक पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में अभिष्ट चिंतन कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल, पंचायत समिति के सभापति हरीश केणी, तालुका सचिव नारायण गरत, जेडपीएस सदस्य रामशेठ करावकर, वरिष्ठ कार्यकर्ता अनंता शेठ भोईर आदि गणमान्यों सहित विधायक विवेक पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर शेतकरी कामगार पक्ष के तालुका सचिव नारायण गरत ने विधायक विवेक पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में अभिष्ट चिंतन कार्यक्रम के लिए उपस्थितों को न्योता दिया। यावर्षी आपण या ठिकाणी घेतला, परंतु मुख्य कार्यक्रम आहे तो पक्षाच्या तालुक्याच्या वतीने 19 तारखेला पनवेलला संध्याकाळी 6 वाजता अभिष्ट चिंतनाचा एकच कार्यक्रम ठरवलेला आहे। कारण कार्यकर्ते सकाळपासून साहेबांच्या पाठीमागे साहेब कुठे कर्नाळा बँकेत आहेत का, कर्नाळा स्पोर्टला आहेत का, अजून कुठे भेटतील का, अशा प्रकारे सारखे फिरत असतात आणि त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा झेंडा फिरत असतो। ते होऊ नये म्हणून खरं म्हणजे आपण अशा प्रकारचा एकच ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। आपण सुद्धा त्याच उद्देशाने ठेवला। तर मी पनवेल तालुक्याचा चिटणीस किंवा निमंत्रक या नात्याने आपल्याला विनंती करेन की आज जरी आपण साहेबांचं अभिषेक चिंतन केलं तरी परवा 19 तारखेला सायंकाळी 6 वाजता काळण समाज हॉल येथे तालुका स्तरावर एक नेत्रदीपक असा आपण कार्यक्रम साजरा करतोय। वही इस दौरान शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल ने खारघर में किए गए विकास कार्य के लिए विधायक विवेक पाटिल को धन्यवाद दिए। कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आपल्या विकासाचा जो विषय असेल त्या प्रत्येक विषयाला आमदार साहेबांनी सातत्याने न्याय दिलेला आहे। त्याचबरोबर जर प्रेमानं कुठलं काम होत नसेल तर नाठाळ प्रशासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टीने सिडको असो, एमएससीबी असो, आणखी कुणी प्रशासन असो, त्यांना मोर्चे, लढे, आंदोलनाच्या माध्यमातून ही जाग्यावर आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि मला उल्लेख करावा असं वाटतं की आपण खारघर वासियांनी या आंदोलनामध्ये अनेक वेळा भाग घेतलेला आहे, जेणेकरून आपले प्रश्न राज्यात सत्ता नसली, केंद्रात सत्ता नसली तरीही जनता हीच आपली सत्ता आहे, या जनता हेच आपलं सरकार आहे, या भावनेतून आपण आपले प्रश्न सोडवून घेऊ शकतो। आपल्याला सत्तेवर अडून राहावं लागत नाही, हे वास्तव आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर की। कार्यकर्त्यांचं, तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम ही शिदोरी घेऊन मी गेली 30 वर्ष 30-32 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करीत आहे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे की गेल्या 30-32-33 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी काय मिळवलं असेल तर तुमच्यासारखे प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते मिळवले, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असं मी मानतो। सातत्यानं कार्यकर्त्याला जनतेनं जे प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या शिदोरीवरच माझी कारकिर्दीची वाटचाल नेहमी चालू ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे।